एका छोट्या गावातून शालेय शिक्षण घेतलेला मुलगा पुण्यात येतो. मेकॅनिकल इंजिनियर होतो. पुढे ओडिसामध्ये नावाजलेल्या NIT राऊरकेला या युनिव्हर्सिटीमधनं तो M.Tech करतो. तिथनं पुढे तो थेट पोहोचतो इस्रोमध्ये. एक रिसर्च प्रोजेक्ट तिथे तो करतो आणि पुढे PhD साठी थेट अमेरिकेला जातो. उत्सुकता वाढवणारा हा प्रवास आहे उरळी कांचनमधला या तरुणाचा, जो आज बियॉन्ड बुक्समध्ये आपल्यासोबत आहे. प्रतीक भन्साळे. प्रतीक, तुझं बियॉन्ड बुक्समध्ये आम्ही स्वागत करतो. थँक्यू. माय प्लेजर. प्रतीक, मला असं जाणून घ्यायचं आहे की BE तू मेकॅनिकलमध्ये केलं, बरोबर? आणि मेकॅनिकलच्या तर साधारण 2-3 ब्रँचेस असतात असं मी ऐकलंय. काय सांगशील? हा, तर मेकॅनिकल मध्ये जर आपण ब्रॉडली बघितलं तर 3 एक मेजर फील्ड म्हणू शकतो आपण. ओके. एक तुमची झाली डिझाईन, हो. एक झाली थर्मल, ओके. आणि मग मॅन्युफॅक्चरिंग. अच्छा. आता यामध्ये अजून डीप या तिघांचे एकमेकांचे हे असतात, कनेक्शन्स असतात आणि अजून पण डायव्हर्सिफाय होतं. पण एक ब्रॉड 3 मेन असतात, त्या डोमेन मध्ये सगळे ऍप्लिकेशन्स येतात. ओके. तू थर्मल चूज केलं मला. हो, मी थर्मल इंजिनिअरिंग चूज केलं. आणि मग पुढे तू जेव्हा M.Tech साठी ठरवलं M.Tech करायचं, त्यावेळेस मग तू मला वाटतं सब्जेक्ट घेतलाय क्रायोजेनिक अँड व्हॅक्युम टेक्नॉलॉजी. हो. याविषयी थोडंसं एक्सप्लोर कारण हा मला थोडासा नवीन सेगमेंट किंवा नवीन फील्ड वाटलं. येस. तर क्रायोजेनिक्स एक जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी एक स्पष्ट त्याची व्याख्या नाहीये, पण एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर, एकदम थंड तापमानावर जे काम करणारे ऍप्लिकेशन्स असतात त्याला आपण, तर एक जनरली असं लोक ऍक्सेप्ट करतात की एक -150 डिग्री सेल्सिअसच्या खाली हे क्रायोजेनिक्स आपण म्हणू शकतो. तर आता प्रत्येकाच्या थोड्या व्याख्यावर खाली होतात, पण एक जनरली ऍक्सेप्टेड आहे की -150 डिग्री सेल्सिअस. समजण्यासाठी आपण म्हणा की -150 डिग्री सेल्सिअसच्या खाली, तर ते क्रायोजेनिक्स. ते तुला का निवडावं असं वाटलं? क्रायोजेनिक्स हे एक थर्मल इंजिनिअरिंगचं फील्ड आहे. हीट ट्रान्सफर पासून तर बऱ्याच त्याच्यामध्ये थर्मल इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट येतात. आणि याचे जे ऍप्लिकेशन्स, एक तर ते इंटरेस्टिंग आहे कारण आपण जर बघितलं, एक लहानपणी जर तुम्ही पाहिलं की एक असं 12वी किंवा इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे, -150 डिग्री सेल्सिअस, हे खूप इंटरेस्टिंग हे आहे. आणि याचे ऍप्लिकेशन जर पाहिले आपण तर अगदी आपल्या स्पेसक्राफ्ट पासून जे इंजिन्स आहेत, रॉकेट इंजिन्स आहेत, तिथून ते मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सुपर कंडक्टर्स, जे सुपर मॅग्नेट्स आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये याचा फार वाईड ऍप्लिकेशन्स आहे. आता आपल्याला नवीन जर आपण बघितले की हाय पॉवर कम्प्युटिंग वगैरे येत आहे, त्याच्यासाठी खूप टेम्परेचर्स वाढतात, त्याच्यामुळे तुम्हाला सुपर कंडक्टर्स पाहिजे, हे पाहिजे, तर त्यांना सगळं मेंटेन करण्यासाठी क्रायोजेनिक टेम्परेचर्सवर काम होतं. ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझा इंटरेस्ट वाढला त्या फील्डकडे असं. आणि तू मला वाटतं M.Tech तू इस्रो मध्येच तुझा रिसर्च प्रोजेक्ट होता. हो. इस्रो विषयी काय सांगशील? म्हणजे कारण आम्हाला खूप कुतूहल असतं, आम्ही जनरली ते मीडियामधनं इस्रोच्या सगळ्या डेव्हलपमेंट्स किंवा त्यांच्या अचिव्हमेंट्स आम्ही ऐकत असतो. इस्रो बद्दल, कारण आता तू होतास तिथे, काय सांगशील? तर आता 2 याच्यामध्ये गोष्टी आहेत. एक आपण ऑर्गनायझेशन बद्दल बघितलं तर असा विचार करा की एक स्पेसक्राफ्ट जे आहे ते आपल्याला वाटतंय टीव्ही मधून एक स्पेसक्राफ्ट फक्त लॉन्च झालं, पण त्याच्यामध्ये अगदी तुमच्या बाहेरच्या बॉडी पासून त्याची डिझाईन, त्याचे एक सोप्या भाषेत सांगतोय मी, शेप्स झाले, त्याची जॉमेट्री झाली वेगवेगळी, त्याच्यानंतर ते किती हीट होतोय, कूल होतोय ते झालं, टायमिंग झालं, आणि खूप इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर कंट्रोल्स असतात त्याच्यामध्ये, वर गेल्यावर पण तुम्हाला नॅव्हिगेट करायला लागतं, वेगवेगळे स्टेजेस असतात त्या कोणत्या पण मिशनचे लॉन्चिंग. तर असं तुम्ही विचार करा की हे खूप वेगवेगळे फील्ड्स आहेत, वेगवेगळे ब्रांचेस आहेत, आणि हे सगळे लोक एकत्र एका मिशनसाठी एका वेळेस काम करतात. आणि असं कोणतंही यातलं नाही की त्यांनी जर डेडलाईन चुकवली तर चालेल, असं नाहीये. तर एवढं एकत्र सगळेजण काम करतात एका मिशनसाठी, आणि मग शेवटी ते जाऊन आपल्याला एक सुपर कोऑर्डिनेशन म्हणू शकतो. हो, सुपर कोऑर्डिनेशन आपण ज्याला म्हणू शकतो, ते आहे इस्रो. आणि इस्रो म्हणजे एकाच ठिकाणून काम करतं की वेगवेगळ्या ठिकाणून इस्रोच्या टीम्स काम करतात? नाही, आणि एका ठिकाणाहून ते करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल समजा आता आपण लिक्विड हायड्रोजन फ्युएल बघत असतो, आता आपण गॅसेस फ्युएल जे आहेत, गॅस स्वरूपातले फ्युएल्स नाही पाठवू शकत कारण त्यांना खूप जागा लागते आणि खूप डिफिकल्ट आहे ते. लिक्विड किंवा काही केसेसमध्ये सॉलिड फ्युएल पण, त्याच्यासाठी तुम्हाला एक क्रायोजेनिक्स लागतं कारण त्याला लिक्विफाय करतात. आता समजा आपण हायड्रोजनचं बघितलं, जर हायड्रोजन कंबशन हे खूप धोकादायक असू शकतं, म्हणजे इट्स ॲज गुड ॲज अ बॉम्ब बेसिकली. तर जिथं लोकांची वसाहत आहे, डेन्स पॉप्युलेशन आहे, तिथे तुम्ही नाही करू, मग त्यांना त्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. लॉन्चिंगसाठी तुम्हाला आता श्रीहरिकोटा आपण बघतो, विशाखापट्टणम,
तर आता त्या लॉन्चिंगसाठी एक वेगळे कन्सिडरेशन लागतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या आता काही गोष्टी अशा आहेत की ते ऑफिस मधून करू शकतात, ते रिमोट एरियामध्ये इलेक्ट्रॉनिक डिझाईन हे करू शकतात. मग असे पूर्ण पसरलेलं आहे ते. अगदी तिरुवनंतपुरम जिथून मी केलं होतं माझा प्रोजेक्ट, ते झालं, विशाखापट्टणम झालं, बँगलोर झालं, तामिळनाडूमध्ये महेंद्रगिरी, हे बऱ्याच ठिकाणी आहे त्याचं. म्हणजे आणि हे सगळे कोऑर्डिनेटेड, हे सगळे कोऑर्डिनेट एका वेळेस एका मिशनसाठी करत असतात. आता तू ज्या सब्जेक्ट मधनं तुझं एमटेक केलंय क्रायोजेनिक, ज्याला तू म्हणाला की खूप -150 डिग्री पर्यंत त्याचं टेम्परेचर त्याच्या खाली, त्याच्या खाली, तर त्या तुझ्या फील्डमध्ये आज ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? तर फील्डमध्ये ऑपॉर्च्युनिटी जसं मी तुम्हाला सांगितलं, ऍप्लिकेशन तर अगदी मेडिकल फील्ड पासून स्पेस मध्ये आहे. आता आपण फक्त एक इलेक्ट्रॉनिक्स फील्डचं उदाहरण घेतलं किंवा कम्प्युटिंग फील्डचं उदाहरण घेतलं. आता आपला फोन आधी मोठे कम्प्युटर्स होते, आता छोटे फोन्स आले, अजून छोटे होतात. आता ह्या सगळ्यांचा जो डेटा आहे आपला, तो तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टींना जास्तीत जास्त पॉवर लागते. आता एक उदाहरण, आता त्यांना सगळं तुम्हाला थंड ठेवायचं आणि जर फास्ट तुम्हाला नेटवर्किंग पाहिजे असेल तर तुम्हाला सुपर कंडक्टर्स लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला आता याचं रिसर्च आणि याची जी डिमांड आहे ते डिमांड वाढतच जाते प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे एक अशी ब्रांच आहे क्रायोजेनिक्स की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागणारच आहे. मेडिकल MRI वगैरे काढतो आपण, MRI म्हणजे अगदी हेल्थ पासनं तू म्हणूयात की तुम्हाला रॉकेट सायन्स पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे. आणि इंडियामध्ये जर त्याचं सांगायला झालं तर म्हणजे वाढतायच. आणि जर मेजर आपण इन्स्टिट्यूट बघितले इंडियामध्ये तर महाराष्ट्रातलं मी एक तुम्हाला सांगतो, IIT मुंबईमध्ये एक आहे, त्याचं एक स्पेशल म्हणू शकता एक डेडिकेटेड डिपार्टमेंट. मग तुम्हाला इंडियामध्येच बघितलं तर IIT गुवाहाटीमध्ये आहे, NIT राऊरकेलामध्ये आहे, आणि बाकी कॉलेजेस पण ISC बँगलोरमध्ये आहे. बाकी कॉलेजेस पण रिसर्च त्यांचा चालू असेल, पण एक मी तुम्हाला एक मेजर सांगतो की हे नावाजलेले. म्हणजे बऱ्यापैकी इंडियामध्ये क्रायोजेनिक वर काम आता सुरू आहे. हो, सुरू आहे. मला एक सांग, जेव्हा तू हा सब्जेक्ट निवडला आणि त्यामध्ये तू एमटेक केलं, पुढे जॉब करण्याच्या ऐवजी तू रिसर्च कडे वळाला. काय म्हणजे असं काय वाटलं तुला की जॉब करता येईल पण आधी रिसर्च करूया? आता प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःच मोटिवेशन असतं, एक स्वतःचा इंटरेस्ट असतो, तो आपल्याला कॅप्चर, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो नव्स पहचानना खुद की. तर ते आपल्याला प्रत्येकाला ते मोटिवेशन पहिलं ओळखावं लागतं, मग त्याच्यातून मग ते आपले इंटरेस्ट होतात. मग माझा इंटरेस्ट आणि मोटिवेशन तेच होतं की एक कुतूहलता होती, जाणून घ्यायचं होतं मला या गोष्टीबद्दल. त्याच्यामुळे मी बॅचलर्स करत असतानाच माझ्या डोक्यात आलं होतं की आपल्याला एक रिसर्च करायचं आहे. मग त्याच्यासाठी मास्टर्स इंडियामध्ये क्रायोजेनिक्स हे एक होती माझी ब्रांच डोक्यामध्ये. आणि मग तसंच पुढेही तसंच होतं, तोच म्हणजे फ्लो कंटिन्यू झाला. एक इंटरेस्ट मी म्हणू शकतो, मोटिवेशन ते. आणि कोणतंही जर करिअर जे कोणी जेव्हा आपण चूज करतोय तर त्याच्यातली सगळ्यात मोठा फॅक्टर तोच आहे. तुमचं कोणतंही मोटिवेशन असू, सगळे मोटिवेशन व्हॅलिड मोटिवेशन आहे, पण ते आपल्याला माहिती पाहिजे काय ते आपल्याला. म्हणजे जसं तू म्हटलं की नर्व्स पाहिजे, म्हणजे खुद को भी पाहिजे की आपला कल कुठे आहे, आणि तो आयडेंटिफाय करत तुम्ही नंतर स्वतःला कुठे हे करायचं ते तुम्ही ठरवू शकता. आणि आता ती गरज झाली, आणि फक्त अकॅडमिक वर फोकस करून मला चांगले मार्क मिळत आहेत आणि ट्रॅडिशनली आपण तो फॉलो करतोय, आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. तशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही. आता तू PhD करतोयस किंवा तुझी झाली PhD आता, तर तू कुठल्या सब्जेक्ट मध्ये PhD केलीस आणि कुठे केलीस? तर मी PhD केली नॉर्थ कॅरोलायना स्टेट युनिव्हर्सिटी, NCSU, US मध्ये. नॉर्थ कॅरोलायना नावाचं राज्य आहे, तिथे आहे. तर जसं मी सांगितलं, मी फील्ड माझा इंटरेस्ट होता थर्मल इंजिनिअरिंग मध्ये. तर थर्मल इंजिनिअरिंग मध्येच हीट ट्रान्सफर म्हणजे कोणती गोष्ट कशी थंड होते, गरम होते, या तर ती ब्रॉड थीम झाली. क्रायोजेनिक्स पण जो माझा मास्टर्स होतो तो त्याचाच एक भाग होता थोडक्यात. तर मी आता इथे जेव्हा PhD साठी आलो तेव्हा PhD साठी जनरली असं आहे की आपल्याला एक इंटरेस्टचा रिसर्च असतो आणि आपण प्रोफेसर शोधत असतो. युनिव्हर्सिटीपेक्षा महत्वाचं त्या स्टेजमध्ये प्रोफेसर्स आणि त्यांचा रिसर्च खूप इम्पॉर्टंट. चांगला मेंटॉर मिळाला पाहिजे. चांगला मेंटॉर, आणि ती फील्ड पण तशी पाहिजे. मग ते होतं हीट ट्रान्सफर मध्ये मला इंटरेस्ट होता. मग ते एअरक्राफ्ट इंजिन्स चे कंपोनेंट आहेत त्यांना कूल ठेवण्यासाठी, कारण खूप हाय टेम्परेचर्सला कंपोनेंट पण वितळतात, मेल्ट होतात, आणि कंबशन साठी हाय टेम्परेचर्स पाहिजे. तर त्या दोघांचं जे आपल्याला एक हे म्हणतो आपण कन्व्हर्ज व्हायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कूल ठेवावं लागतं ते कंपोनेंट. तर ते माझं रिसर्चचं फोकस होतं थोडक्यात. तू आता PhD केलीस US मध्ये, आता मग तुझे फ्युचर प्लॅन काय ठरवलेस तू आता?
माझा प्लॅन असा आहे की आपण ज्या ठिकाणी आता पीएचडी केली युएस मध्ये, हीट ट्रान्सफरवर रिसर्च केलाय. हीट ट्रान्सफर आता एक खूप ब्रॉड फील्ड आहे. एक स्पेसिफिक ऍप्लिकेशन नाही, खूप ऍप्लिकेशन्स मध्ये त्याचं आहे. म्हणजे तुम्ही फूड इंडस्ट्री पासून बघा, काही कन्सेप्ट असे आहेत जे फूड इंडस्ट्रीमध्ये जे तुम्हाला कामाला येतात, जे सोयचंक्स वगैरे बनवतात, तिथून स्पेसक्राफ्ट, जिथं माझा रिसर्च होता एअरक्राफ्ट इंजिन कंपोनेंट्स, खूप गोष्टी अशा जी कॉमन आहेत त्याच्यामध्ये, त्या आपल्याला नाही जाणवत आधी. तर माझं तेच आहे की आता थर्मल इंजिनिअरिंग मध्ये मी केलंय, पुढे तिथेच मला अजून एक्सपोजर घ्यायचा आहे, मिळतच आहे एक्सपोजर. तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये आहे माझा जॉब, त्या क्षेत्राशी निगडीत. तर तिथे आता थोडं एक्सप्लोर करायचं आहे, मग नंतर इव्हेंच्युअली आपण इंडियामध्ये येऊन कसं ते आपण सोसायटीला परत देऊ शकतो. एक तिथेच येणार होता आता, कारण तू आता फूड इंडस्ट्री बद्दलही बोलला, आणि मग इंडियामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज तुझ्या सेगमेंटमध्ये तुला दिसत आहेत? म्हणजे इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटीज एक अकॅडमियामध्ये, म्हणजे आपण ज्याला म्हणतो युनिव्हर्सिटीमध्ये, रिसर्चमध्ये त्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता इंडियामध्ये पण हळूहळू, आतापर्यंत थोडं कमी होतं, पण आता हळूहळू इंडस्ट्रीचं आणि अकॅडमिक्सचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं कोलॅबोरेशन थोडं वाढतंय, तिथे स्कोप आहे. इंडियामध्ये पण मेडिकल क्रायोजेनिक्सचा रिसर्च आहे जसा फार चांगला, तसंच बाकी पण थर्मल ऍप्लिकेशनचा रिसर्च चांगला आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये पण आहे थर्मल रिसर्च चांगला. बेसिकली ते फार्मरला फार उपयोगाचं ठरेल, कारण ते काही जी फळं नाशवंत आहेत, भाज्या नाशवंत आहेत, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी म्हणजे फार्मरला पण उपयोगाची ठरू शकते पुढे जाऊन. येस. आता त्याचं एक ऍप्लिकेशन आहे, आणि आपले ऑडियन्स ते अजून खोलत जाऊन पाहू शकतात त्यांना वाटलं तर. सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साईड नाव ते पाहू शकतात अजून डिटेलमध्ये. ते असं आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टी विदाऊट रेफ्रिजरेशन 90 180 दिवस स्टोअर करू शकता. आता हे मी खूप ब्रॉडली सांगितलं तुम्हाला सोप्या भाषेत, पण एवढी इम्पॉर्टंट म्हणजे एवढी पॉवर आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये, हीट ट्रान्सफर या फील्डमध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये. आणि आपण तिकडे निघालोय आता. हो, आता आपण निघतोय हळूहळू, आणि एन्व्हायरमेंट पासून प्रत्येक गोष्टीवर त्याचे परिणाम होतात, हेल्थ टू एन्व्हायरमेंट एव्हरीथिंग. आता प्रतीक, मला असं जाणून घ्यायचंय की आता जी मुलं इंजिनिअरिंग करतायत किंवा इंजिनिअरिंग मला करायचंय अशा ह्याच्यामध्ये आहेत, ठरवतायत, अशा पोझिशन मध्ये आहेत, त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं? कारण आता तुझा जर्नी अगदी खेड्यापासून सुरू झाला, तर तू थेट आज अमेरिकेपर्यंत गेलायस, म्हणजे इट्स इन्स्पायरिंग तुझा जर्नी आहे. तू काय सांगशील त्या मुलांना? सर्वात पहिल्यांदा आपला जो मोटिवेशन आहे, ऍक्च्युली काय होतं सोसायटीमध्ये प्रत्येक जणाचा एक वेगवेगळा एक्सपिरियन्स असतो. आता माझ्या वडिलांचं स्ट्रगल आणि एक्सपिरियन्स फॉर एक्झाम्पल वेगळा असतो वडिलांचं, तर त्यांचा थोडा कल असू शकतो की बाबा आपल्याला एवढे हे सेक्युअर फ्युचर पाहिजे फायनान्शियली. तर प्रत्येकाची परिस्थिती बदलत जाते, तर त्या परिस्थितीनुसार आपला जो इंटरेस्ट आहे तो व्हॅलिड आहे. जे समजा माझ्या आजूबाजूच्या लोकांना जे वाटतं हे योग्य आहे, तेच माझ्यासाठी योग्य असं नाहीये. आपला इंटरेस्ट ओळखणे आणि आपला इंटरेस्ट काय चुकीचा आहे असं समज न करून घेता तो काय आहे ते ओळखणं इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये आता इंजिनिअरिंग मी करतोय, समजा इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला जे सेल्स जे जॉब्स आहेत त्याला पण खूप टेक्निकल नॉलेज लागतं. ते करताना आपण काय बघणार की आपण इंजिनिअरिंग करताना त्या स्किल्स पण आपण कशा डेव्हलप करणार, कम्युनिकेशन स्किल्स या हे एक आहे, मोटिवेशन ओळखणं ते एक आहे. मग कारण एकदा जर आपण मोटिवेशन आणि इंटरेस्ट ओळखलं, खूप ब्रॉड फील्ड इंजिनिअरिंग, त्यातल्या कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा हे आपल्याला तेव्हाच लक्षात येईल जेव्हा आपण आपलं मोटिवेशन आणि इंटरेस्ट ओळखू. तर त्यावर फोकस आणि स्किल बेस्ड हो, तो आता मी पर्सनली जे आपले मार्क्स असतात किंवा बोर्ड एक्झाम, म्हणजे प्रत्येकाने त्याला एक सिरियसली येणारच होतो की स्किल्स काय रोल प्ले करतात अदर दॅन अकॅडमिक्स. म्हणजे आता आज जर मी माझा रेझ्युमे जर तुम्ही पाहिला तर त्याच्यावर मी माझे स्कोर्स लिहिलेले पण नाहीत, आणि मला कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये विचारलेले नाहीयेत की स्कोर्स काय आहेत. पण मला प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हेच होतं की स्किल्स काय आहेत. कारण इंडस्ट्रीला हे माहितीये की इंडस्ट्रीला हे नाही त्यांना तुम्हाला जाहिरात करायची की आमच्याकडे 12वीला 99% पाडलेले मुलं आहेत, ते नाही पाहिजे. आमच्याकडे हे स्किल्स असलेले लोक आहेत. तर जी इंडस्ट्रीची गरज आहे ती जर आपण पुरवली तर आपली गरज आपोआप जे आहे ते भागेल. म्हणजे आता मंत्र बदलला असं आपण म्हणू, मंत्र बदलला की अकॅडमिकच्या सोबत तुम्ही आता स्किलला पण पॅरलली तेवढंच महत्व दिलं पाहिजे, आणि जेणेकरून तुम्हाला पुढे जेव्हा प्रोफेशन चूज करायचं किंवा तुम्हाला सर्व्हिस मध्ये यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला स्किल काउंट केलं जाणार. येस, स्किल काउंट केलं पाहिजे, आणि ते स्किल्स म्हणजे एकदम सॉफ्ट स्किल्स बोलण्याचे, त्याच्यानंतर कम्प्युटिंग स्किल्स जे झाले. आता तुम्ही आधीच्या काळात जर गेले तर लोक हिशोब सगळं वैरी करायचे. आता काही लोकांनी कम्प्युटरचा उपयोग चालू केला, एक्सेल. मग आता
हे तुम्हाला ह्या ज्या स्किल्स आहेत ना तर त्याचा कोणता कोर्स नसणार Course आहे नसणार. इंजिनिअरिंग मध्ये की एक्सेल कसं वापरायचं, पॉवर पॉइंट किंवा ह्या गोष्टी कशा वापरायच्या, तर कोडिंग कसं करायचं. तुम्हाला कोडिंग कोणी एक सिंटॅक्स शिकू शकतो, एक लँग्वेज कशी असते, पण त्याचं जे असतं ना एक फिलिंग आपण ज्याला म्हणतो ते की आपल्याला आता या ग्लासला जर मी हात लावला याच्यामध्ये चहा असेल किंवा कॉफी असेल, मी जवळ घेतलं तरी मला ते कळलं की ते मला पेलणार आहे का नाही पेलणार आहे. ते आपण फील म्हणतो आपण त्याला, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. फील आणि रिअलायझेशन. कसं होतंय की आज सगळ्या घरांमधून असं चित्र दिसतंय, कारण का करिअरचे जेवढे ऑप्शन्सही ओपन होत आहेत तेवढे प्रॉब्लेम्स पण आजूबाजूला त्याच्या आहेत, आणि मग ते ऍड्रेस पेरेंट्सला करावं लागतं. स्टुडंटला तर ते फेस करायचे, पण इक्विव्हॅलंटली ते पॅरेंट्सला पण त्यातनं जायचं आहे, म्हणजे तो दोघांचा सेम जर्नी असतो. तर मला काय असं विचारायचं तुला की स्टुडंट आणि पेरेंट यांनी चूज करताना एखादं करिअर काय पाहिलं पाहिजे नेमकं? ओके, हा आता एक खूप ब्रॉड प्रश्न आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे कारण पॅरेंट्स काय होतं की प्रत्येकालाच कुणीतरी त्या क्षेत्रातलं गाईड करणारं मिळेल, तसं वातावरण असेल. खेड्यांमध्ये बहुधा अजून नेटची पण रेंज एवढी आता मिळत नाही, पोहोचलं असेल नेट पण तेवढी रेंज नाहीये, त्यामुळं इन्फॉर्मेशन कुठनं त्यांनी घ्यायची या बाबतीत खूप सारे इश्यूज आहेत अजून. त्यामुळे मी तुला हा प्रश्न विचारतो. हा, आता हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता एक सगळ्यात पहिल्यांदा हे गृहीतच धरायला पाहिजे प्रत्येकाने, पालकांनी आणि स्टुडंटनी, जेव्हा इंडियामध्ये भारतामध्ये तरी आतापर्यंत अशी संस्कृती आहे की जे पॅरेंट्स आहेत ते थोडे इन्व्हॉल्ड असतात आपलं करिअर चूज करण्यामध्ये. तर आता त्याच्यामध्ये आपण जे फ्रिक्शन, घर्षण ते दोघांमध्ये होणारच आहे वेगवेगळं, तर ते एक दोघांना अकोमोडेट करून पहिलं घेतलं पाहिजे. त्यानंतर कोणत्याही फील्डकडे बघताना आपण ज्याला म्हणतो ना एक सोशल अवेअरनेस, ते खूप महत्वाचं आहे. आपण जर सोशल अवेअरनेस नाही ठेवलं तर आपले बरेच रस्ते आपण बंद करतो. आणि सोसायटीला जी गरज आहे, करिअर काय आहे, आपण सर्व्हिस देतो किंवा गुड देतोय, ते कशावर डिपेंड आहे. जे सोसायटीच्या गरजा आहेत त्या आपण जेव्हा पुरवतो तेव्हा आपलं करिअर जास्त चांगलं चालतं. थोडक्यात दुसरं काहीच नाही, मेडिकल असो, इंजिनियर असो. तर आता फॉर एक्झाम्पल एक थोडस डायव्हर्शन करतो मी. समजा लॉ फील्ड पण झालं, तर आज समाजामध्ये लॉ क्षेत्रामध्ये जे लोकांसाठी काम करणारे लोक आहेत त्यांचं खूप, ज्यांना नॉलेज आहे कॉन्स्टिट्यूशनचं वगैरे, ते आपण बघतो लिमिटेड आहे. तर हे की जेव्हा तुम्हाला सोसायटीची गरज काय आहे हे आपण जेव्हा ओळखू, प्लस ऑपॉर्च्युनिटीज काय काय डेव्हलप होत आहेत ते आपण जेव्हा ओळखू, तर तेव्हा मग त्याच्यासाठी तुम्हाला जसे तुम्ही व्हिडिओज आहेत हे इम्पॉर्टंट, ते जाणून घेणं, फील्ड्स कोणते कोणते आहेत ते माहिती करून घेणं. मग त्याच्यामध्ये एक जनरली तुम्हाला असते की तुम्ही सायन्स, आर्ट्स, कॉमर्स करा, ते एक जनरल आहे, मग त्याप्रमाणे आपण करू शकतो पुढे जायचं. ते आहे की घर्षण होत असताना जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते पाहून आपलं मोटिवेशन काय आहे ते ओळखणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हो, म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी करेक्ट डिसिजन पर्यंत येऊ शकाल या सगळ्या गोष्टींचं तुम्ही जर कन्सिडरेशन मध्ये घेतलं तर. हो. आता मला ना थोडंसं असं विचारायचंय, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो किंवा माझ्या नंतरही, की मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे काय माहिती का, की पाना एक पाना हातोडा आणि असं एक, किंवा सिव्हिल म्हटलं की मग फक्त बिल्डिंग, असं एक साधारण एक परसेप्शन असायचं. आज मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे तू काय डिफाईन करशील? आता मी जर तुम्हाला सांगितलं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण काही फील्ड्स अशा आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सुद्धा जेवढं प्रोग्रामिंग नाही करत, तेवढं कम्प्युटर कोडिंग आणि प्रोग्रामिंग काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फील्ड मध्ये तुम्हाला करावं लागतं. तर फूड ऍप्लिकेशन झालं, स्पेस हे तर झाले थोडेसे जुने झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आज ChatGPT वापरतात. माझं जो आता काम जे आहे लिक्विड कुलिंग, हीट ट्रान्सफर मध्येच आहे. लिक्विड कुलिंग मोठ्या मोठ्या सर्व्हरसाठी वापरतात. तर ते ChatGPT जे आहे आता सगळेजण वापरतात, त्याला सपोर्ट होतो, ते पण मेकॅनिकल इंजिनियर. तर हा जो समज आहे तो जे व्हॅलिड नाहीये, तो समज पाना, हातोडी किंवा कार फक्त हे ते नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची गरज आहे. आणि आपण बघतो सॅच्युरेशन आहे, खूप लोक आहेत जे जॉब्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले पण जॉब्स नाहीयेत. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपण स्किल्सवर फोकस करत नाहीये, आणि आपण हे बघत नाही की मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे कोडिंग पण त्या क्षेत्राशी रिलेटेड आहे. आपण जेव्हा स्किल्स बघू, आपण जेव्हा डिमांड बघू मार्केटची, तेव्हा आपल्याला ही परिस्थिती कमी होईल ही आहे. माझ्या क्षेत्रामध्ये आज फॉर एक्झाम्पल माझ्या कंपनीमध्ये लोकांची सतत गरज असते, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या या स्किल असलेल्या लोकांची सतत गरज आहे, आणि एका ठिकाणी एकीकडे जॉब नाहीये. तर हे हा जो डिफरन्स आहे ना, तो फक्त स्किल्सचा डिफरन्स.
आता तू एआयचा उल्लेख केलास. मी जेवढी काही आता आमच्या चॅनल्सवरती जेवढ्या काही पर्सनॅलिटीज येत आहेत मी त्यांना हा प्रश्न रेग्युलरली विचारतोय, कारण आता तो सगळीकडेच म्हणजे इफ्स अँड बर्ड्समध्ये आता तो सगळीकडे धुमाकूळ घालतोय. हॉट टॉपिक आहे. म्हणजे की तुला काय वाटतं, व्हॉट इज एआय आणि ते काय करेल, म्हणजे काय करेल, म्हणजे काय परिणाम होतील त्याचे? जी कोणती पण टेक्नॉलॉजी असते ना, त्या टेक्नॉलॉजीला आपण चांगलं वाईट हे तर नाही म्हणू शकत, पूर्ण त्याच्या वापरावर येतं. प्लास्टिक उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा हात तुटलाय तर त्यांना तुम्ही बरोबर प्रॉस्थेटिक हे करू शकतो त्याला, पण त्याच प्लास्टिक पासून आज इतकं कचरा आहे की जीवनाला धोका पण आहे, वाचवू पण शकतो जीवन हे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझ्या मते, प्रत्येकाचं मत वेगळं असणार त्याच्यामध्ये, काही क्षेत्रांमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जिथं आता ड्रग डिलिव्हरी सारखी, आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट ट्रीट करायची आहे, तर छोटस औषध तुम्ही पूर्ण शरीरावर त्याचा इफेक्ट होईल, त्याच्यापेक्षा आता कोणत्या पार्ट पर्यंत पोहोचवायचा स्पेसिफिकेशन, तर ते कसं ट्रेन करणार आपण, डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये आता तुम्ही या क्षेत्रांसाठी वापरलं तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे आज आपण असं म्हणूयात की एआयची आपण आता फक्त चांगलीच बाजू पाहूयात. जर आपण चांगली बाजू पाहिली, म्हणजे काय होईल की त्यानं त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आधीच जर थोडासा विचलित किंवा थोडासा हे झाला तर आपण त्याची चांगली बाजू तेवढी लक्षात घेण्यात कमी पडू. नाही, ऍक्च्युली त्याच्याकडे विचलित न होताच पाहायला पाहिजे, कारण या त्याच्या खूप चांगल्या बाजू आहेत आणि आपण जर नाही पाहिलं तर मग फक्त वाईट बाजू वर येत राहते. त्याच्यामुळे चर्चा होत राहील. त्याच्यामुळे ज्यांना एक इंटरेस्ट आहे त्यांनी त्याच्यात लक्ष द्यावं. म्हणून मी म्हणलं, आपण जे म्हणतो सोशल अवेअरनेस जे आहे ते पाहिजे आपल्याला, ते आपण युज करू शकतो करिअर निवडताना. कारण एका स्टेज नंतर, मी माझ्या एक्सपिरियन्स मध्ये सांगतो, मी समजा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सपोर्ट करत असेल, एका स्टेज नंतर तुम्हाला वाटू शकतं की बरोबर एथिकली काय, पण जर आपल्याला अवेअरनेस पहिल्यापासून असेल, आपण कॉन्फिडंट त्याच्यामध्ये जात असतो, तर आपल्याला माहिती की आपल्याला काय काय करायचंय आणि काही काही वेळा कन्फ्युजिंग ऑप्शन्स कमी होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अवेअरनेस पाहिजे आणि कन्फ्युज न होता पाहायला पाहिजे त्या गोष्टीकडे. तर हा होता प्रतीक भन्साळी, ज्याने अतिशय मोकळे मनाने इंजिनिअरिंग सारखं क्लिष्ट फील्ड आणि परत त्याचं जे काही रिसर्च आणि त्याचं जे काही सब्जेक्ट होता की क्रायोजेनिक, याच्याविषयी आपल्याला आज खूप छान माहिती दिली. प्रतीक, बियॉन्ड बुक्समध्ये तू आलास, तू वेळ दिलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आणि परत काही वाटलं तर आम्ही तुला परत आमच्या बियॉन्ड बुक्सच्या एखाद्या सेगमेंटसाठी परत बोलू. धन्यवाद. मला ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी धन्यवाद. थँक्यू. आणि खूप छान सेशन. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.